लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पाचगणी न्यूज. तुमचे काही सजेशन्स असतील की ह्या गोष्टी आता आपल्याला माहिती आहे पालघर शहर हे शिक्षणाचं महानगर आहे, इंग्लिश स्कूल खूप चांगल्या दर्जेदार आहे. तर माझी प्रामाणिक इच्छा आहे त्याच दर्जाचं शिक्षण आपल्या नगरपालिका शाळेमध्ये सुद्धा झालं पाहिजे. कारण बऱ्याचदा काय होतं त्यांच्या फीस खूप जास्त आहे, तर आपला आर्थिक गरजेवर त्या गोष्टी परवडत नाही. बरेच तिथं विद्यार्थी ऍडमिशन होऊ शकत नाही. तर ही कुठेही आपल्या विद्यार्थ्यांना भावना नको की मला इंग्लिश स्कूलमध्ये जे एज्युकेशन आहे त्या क्वालिटीचं एज्युकेशन आहे त्या क्वालिटीचं एज्युकेशन मला नगरपालिकेने भेटत नाही असं कुठेही कुठल्याही कुठल्याही स्तरावर वाटायला नको. त्यासाठी जे जे आवश्यक आहे, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे त्यामध्ये तुम्हाला साहित्य लागतं, ह्युमन रिसोर्सेस लागतं, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, ते मला लगेच तुम्ही यादी द्यायची. मी तुम्हाला आज या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगतो ते 100% पूर्ण करणार. आणि आपण प्राथमिक नगरपालिकेची शाळा ही आदर्श शाळा झाली पाहिजे. या दृष्टिकोनातनं जेवढी माझी जबाबदारी तेवढी तुमच्या शिक्षक लोकांची सुद्धा जबाबदारी. तर तुम्ही सर्व शिक्षक लोकांनी सुद्धा आपल्याला काय काय केलं पाहिजे, काय काय आवश्यक आहे त्या गोष्टी सर्व एकोप्याने तुम्ही बसून त्याचं नियोजन करा.
आणि तुम्हाला काय प्रशासकीय स्तरावर काय मदत लागते मला लगेच सांगा, तात्काळ तुम्हाला ती मदत केली जाते, केली जाईल. पण तुम्ही त्यासाठी तुम्ही स्वतः अगोदर जबाबदारी घेतली पाहिजे. तर त्या दृष्टीवर तुम्ही अगोदर नियोजन करा आणि तुम्ही जरा अजून शाळेचा वेळ असतो त्या गोष्टी अजून वेळ दिला पाहिजे. तर ह्या गोष्टी कुठेतरी आपल्याला मार्गी लागते. कारण सुरुवातीच्या काळात आपल्याला जास्त मिळते. आपण फीचे का वगैरे जायचं आहे हा एवढा फरक आहे आणि ते खरंच एक बिझनेस स्वरूप त्याचा काम झालेलं आहे. तर ह्या गोष्टी कुठे आपल्याला नगरपालिका शाळा किंवा गव्हर्नमेंटच्या शाळा ज्या आहेत या माध्यमातून चांगलं शिक्षण दिलं तर याला कुठेतरी आपण ब्रेक देऊ आणि लोकांचा नगरपालिकेच्या शाळेकडे पाहण्याचं शासनाच्या शाळेकडे बदलला पाहिजे. त्यासाठी सर्वात जबाबदारी आपली आहे. त्याची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. कारण त्यांना काही क्वालिफिकेशन मिळणं 100% आपल्याकडे लोक येणार असेल तर माझं एक स्वप्न आहे पाचगणी नगरपालिकेच्या ऍडमिशन भेटण्यासाठी वेटिंग लागत आहे. तर त्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची आणि मी हे फक्त बोलत नाही त्याला करून दाखवायचं. तेवढा आपल्याला चेंज करायचं. मला 1 रुपया म्हणजे जे काही पैशाची मदत लागेल मला 5 लाख सांगा 10 लाख सांगा तुमच्या फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी ह्युमन रिसोर्सेससाठी कुठेही अडचण येणार नाही. त्या पद्धतीने तुम्ही तयारी करा. आणि माझी परत एकदा सांगतो प्रामाणिक इच्छा आहे की आपल्या नगरपालिकेचे शिक्षण हे जागतिक करावं. आता आपल्या पाचगणी शहरातलं शिक्षण जागतिक स्तरावरच आहे. त्या नंतर आपल्या नगरपालिकेचे शिक्षण सुद्धा जागतिक स्तरावरच झालं. तर त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करा. त्याला आमची नक्की सहकार्य असेल आणि तुम्ही त्यासाठी वेळ द्या मेहनत घ्या आणि त्या दृष्टीने पालकांनी पण मी आज आव्हान करतोय की आम्ही तुम्हाला एक आव्हान आश्वासन देतोय की एक क्वालिटी एज्युकेशन आम्ही या आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करू. आणि त्यासाठी तुम्हाला येणाऱ्या भविष्यात तसे काही चेंजेस दिसतीलच. तर सर्व पाचगणीच्या माध्यमातून अभ्यास तर ह्या नंतर आपण सगळं नियोजन करत आहोत. आणि मी या पाचगणी शहराचा प्रशासक व नगरपालिकेचा मुख्याधिकारी म्हणून तुम्हाला आश्वासित करतो मुलांना कुठलीही कमतरता भासू देणार. आता सरांना सांगितलं बऱ्याच प्रकारात प्रायव्हेट अभ्यासचे क्लासेस आणि बरेच काही प्रकार चालले आहेत. तर तो पण आपण आपल्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये सुरू करणार. त्यासाठी काय आवश्यक साहित्य काय लागतं तुम्ही लगेच सांगा. तुम्हाला 8 दिवसांमध्ये साहित्य खरेदी देतो आणि त्यासाठी 1-2 शिक्षक ट्रेन करा जेणेकरून आपल्या शाळेमध्ये अभ्यासाचं जे शिक्षण आहे अभ्यासाचं शिक्षण यासाठी की मुलांचं मॅथमॅटिक्स खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होतं आणि मॅथमॅटिक्स डेव्हलप झालं तर ऑटोमॅटिक बौद्धिक क्षमता सुद्धा वाढीस लागते. तर ज्या गोष्टी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत तुम्हाला ज्या ज्या क्वालिटी एज्युकेशन दर्जेदार शिक्षणासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत तुम्ही त्या मला प्रस्ताव द्यायचा. लगेच तुम्हाला 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला सगळी मान्यता भेटून त्यापुढे टाकून दिली. तर या ठिकाणी मुलांची जिलेबी खाण्याची एक छोटीशी स्पर्धा होईल आणि त्यानंतर पालक जे आलेत आपले त्या माता पालकांचे आणि पिता पालक